आपण प्रत्येकजण नाश्त्यासाठी तर नेहमी प्रत्येकाच्या घरात ढोकळे हे बनवत असतात, पण आपण नेहमी डाळीची पिठाची किंवा तांदूळाची नाही तर रव्याचे ढोकळे बनवत असतो. पण आज आपण डाळीची पिठाचे किंवा तांदूळाचे नव्हे तर ज्वारीच्या पिठाचे अगदी छान हलके फुलके चविष्ट पौष्टिक असे आपण ढोकळ्याची रेसिपी बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल जेवढे दिसायला सुंदर आपले ढोकळे दिसत आहेत तेवढेच मऊसूत आणि जाळीदार असे आपले ढोकळे हे तयार आहे. वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. ज्वारीचे ढोकळे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण बॅटर तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये मी मध्यम आकाराची 1 वाटी इथे ज्वारीचं पीठ घेतले. आता आपल्याला कितपत ढोकळे बनवायचं आहे त्यानुसार आपण ढोकळ्यांचं पीठ हे ज्वारीचं पीठ हे घेऊन घ्यायचं. तर ज्वारीचं पीठ ज्या वाटीने आपण मोजलं तर त्याच वाटीने बरोबर 1 वाटी अगदी बारीक असा आपण रवा हा वापरू. जर आपल्याकडे जाडसर रवा असेल तर तो मिक्सरला बारीक करून मगच वापरा. जर आपण जाड रव्याचा वापर केला ना आपले ढोकळे अगदी रवेदार तयार होतात, अजिबात ते जाळीदार किंवा मऊ असे तयार होत नाही. म्हणून कधीही ह्या पद्धतीने जर आपण ढोकळे बनवत असाल तर अगदी बारीक अशा रव्याचा वापर करा. त्यानंतर लगेच याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि लगेच याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. यामध्ये आपण आपल्याकडे जर दही किंवा ताक असेल थोडंसं वापर करून घेतला तरी काही हरकत नाही. जे आपले ढोकळे आहेत त्यांची चव खूप छान अशी थोडीशी आंबटपणा त्या ढोकळ्यांना येईल आणि अगदी छान त्यांना चवही येईल. ज्या वाटीने आपण रवा मोजला होता त्याच वाटीने बरोबर 1 वाटी सर्वप्रथम आपण यामध्ये पाणीही घातले. आपल्याला इथे अजिबात गरम वगैरे पाणी वापरून घेण्याची गरज नाही. रूम टेम्परेचर पाण्याने हे बॅटर आपण तयार करून घेणार आहोत. अगदी थोडं थोडं पाणी घालत अंदाजाने देखील आपण पाणी घालत याचं बॅटर हे मळून करून घेतलं तरी काही हरकत नाही. बरोबर ज्या वाटीने मी रवा मोजला होता त्याच वाटीने बरोबर इथे 2 वाटी आता मी पाणीही घातले. आपण नेहमी ढोकळ्यांसाठी जसं बॅटर तयार करून घेतो अगदी तसंच बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. फक्त हलकंसं आपल्याला यामध्ये पाणी जास्ती वापरायचं आहे. म्हणजे जे आपण रवा वापरला आहे, रवा हा पाणी भरपूर पितो त्यामुळे थोडंसं पाण्याचं प्रमाण आपल्याला याच्यामध्ये जास्ती ठेवायचं आहे. 5 मिनटासाठी आपण हे बॅटर रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. त्यामुळे जे पाणी आहे ते रवा पिऊन घेईल आणि अगदी बरोबर जसं आपल्याला नेहमी ढोकळ्यांसाठी बॅटर लागतं अगदी परफेक्ट ते बॅटर तयार होऊन जातं. मी कमीत कमी बरोबर ज्या वाटीने रवा मोजला होता म्हणजे आपण पीठ मोजलं तर त्या वाटीने बरोबर 2.5 वाटी इथे पाण्याचा वापर केला आहे. ह्या पद्धतीचं आपल्याला सैलसर आपल्याला बॅटर हे करून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेच याच्यावर आपण झाकून फक्त 5 मिनटं आपण रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. याच्यापेक्षा जास्त वेळ अजिबात ठेवून घेण्याची गरज नाही. आपल्याला आंबूसपणा आणायचा आहे किंवा रात्रभर ठेवून द्यायचं आहे, अजिबात फॉर्मेट वगैरे करून घेण्याची देखील आपल्याला गरज नाही. आता आपल्याला ढोकळे ज्या प्लेटमध्ये किंवा त्या भांड्यामध्ये बनवायचं त्या भांड्याला आपण आता तेल हे लावून घेणार आहोत. तेल, बटर, तूप कुठेही आपल्या आवडीनुसार लावून घेतलं तरी काही हरकत नाही. ह्या पद्धतीने आता मी ह्या प्लेटला तेल लावून घेतलं आहे. आपण जर अशा पद्धतीची पूर्वतयारी करून ठेवली ना, ज्यावेळेस आपण सोडा, इनो वगैरे टाकतो आणि त्याचं फॉर्मेट हे करतो त्यावेळेस पटकन आपल्याला याच्यामध्ये मिश्रण हे टाकता येतं. प्लेटला आपण तेल लावून घेतले, 5 मिनटं झाले आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता थोडंसं आपलं मिश्रण जे होतं ते थोडं घट्टसर असं आपल्याला झालेलं दिसतं आहे. म्हणजे रवा अगदी छान आपला फुलून तयार झालं आहे. त्याला थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून जो रवा वगैरे पीठ असेल ते व्यवस्थित पुन्हा मिक्स होईल. त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण व्हेजिटेबल भाज्या टाकून घेणार आहोत आवडीनुसार. आता इथे मी अगदी बारीक अशी चिरलेली शिमला मिरची बारीक चिरून घेतलेला टमाटर टाकला आहे. आपण याच्यामध्ये कांदे, गाजर किंवा स्वीटकॉर्न आपल्या आवडीनुसार आपण इथे भाज्यांचा वापर करून घेऊ शकतो. आपल्या मुलं ज्या ज्या भाज्या आपल्या खात नसतील त्यांचा आपण वापर केला तरी काही हरकत नाही. लय फोडणी देण्यासाठी इथे मी फोडणी पात्रामध्ये 1 ते 1.5 चमचे तेल गरम करून घेतले. सर्वप्रथम आपण छान मोहरी आणि जिरे फोडून घेतले. लगेच याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेलं किंवा बारीक किसून घेतलेलं आलं नक्की आवर्जून टाका. खूप छान चव आपल्या ढोकळ्यांना येते. लगेच इथे आपण हिरवी मिरची देखील टाकून घेतो. वरून फोडणी न देता आपण डायरेक्टच बॅटरमध्ये फोडणीही देऊन हे ढोकळे तयार करणार आहोत. नक्की या पद्धतीने ढोकळे तयार करून बघा. जर तुम्ही एक वेळेस करून बघाल तर नेहमी ह्या पद्धतीने तुम्ही ढोकळे करून खाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते. पचायला देखील अगदी सोपे असे हे ढोकळे, अजिबात आपल्याला त्रास वगैरे होत नाही. तर आपण फोडणीही लावून घेतली. त्यानंतर लगेच ते फोडणी व्यवस्थित या बॅटरमध्ये
आपण मिक्स करून घेतली। ह्या पद्धतीने आपली फोडणी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये अगदी थोडंसं आपण इनोचा वापर करणार। इनोच्या जागेवर की बेकिंग सोड्याचा वापर केला तरी काही हरकत नाही। मी अगदी कमी इनोचा वापर करते, अर्धा चमचेला देखील कमी इनो इथं घेतले। इनो घातल्यानंतर त्याच्यावरती आपण अगदी थोडंसं पाणीही टाकलं आहे, प्रोसेस त्याची व्यवस्थित होईल म्हणून आपण अगदी थोडंसं पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इनो घातल्यानंतर आपल्याला फार जास्त वेळ त्याला फेटून घेण्याची गरज नाही, फक्त इनो व्यवस्थित मिक्स होईल काही सेकंदांपर्यंत आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आणि बॅटर लगेच ज्या प्लेटला आपण तेल लावून घेतलं तर त्यामध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं। ह्या पद्धतीने आपलं आता बॅटर हे ओतून झालं आहे आणि त्यानंतर लगेच आपण आता याला स्टीम करण्यासाठी ठेवणार आहोत। अगदी हलक्या हाताने जास्ती वेळ नाही, अगदी थोडंसं मी त्याला हलवलं जेणेकरून जी हवा निर्माण झाली असेल ते निघून जाईल। साईडला मी आधीच पाणीही गरम करून घेतलं होतं कढईमध्ये। लगेच आपण आता याला स्टीम करण्यासाठी ठेवून देणार आहोत। लगेच आपण याच्यावरती झाकण झाकून देऊया आणि झाकण झाकण्याच्या आधी सर्वप्रथम आपण याच्यावरती अगदी थोडीशी पुन्हा काळे मिरी पावडर मी घालते। याच्यामुळे काय होईल, थोडीशी आपली चव पुन्हा छान चटपटीत अशी आपल्या ढोकळ्यांना येईल। त्यानंतर अगदी थोडंसं आपण यावरती लाल तिखट देखील घातलं आहे। ह्या पद्धतीने टाकून झाल्यानंतर लगेच आवडीनुसार स्किप करायचं असेल तरी काही हरकत नाही। लगेच गॅस फुल ठेवून फक्त 2 मिनटं आपण झाकण ठेवून सर्वप्रथम याला स्टीम करून घेणार आहोत। मंद आचेवरती 10 मिनटं आपण याला स्टीम करून घेतले। तर 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकाल अगदी चविष्ट आणि अगदी छान असे आपले ज्वारीची पिठाचे ढोकळे हे तयार झाले। लगेच आपण याला एका सुरीच्या सहाय्याने चमच्याच्या सहाय्याने ह्या पद्धतीने चेक करून घ्यायचं। जर बॅटर पीठ आपलं लागत असेल तर समजून घ्यायचे कच्चे पण अजिबात ते चिटकले नाही, म्हणजे अगदी परफेक्ट असे आपले स्टीम तयार झाले ढोकळे। आता आपण यांना थोड्या वेळ गार होऊ देऊया। तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल गार झाल्यानंतर आपण याला कट करून घेऊया। अगदीच गरम गरम जर आपण कट केलं तर ते व्यवस्थित कट होत नाही, म्हणून कधीही ढोकळे थोडे गार होऊ द्यायचे आणि त्यानंतरच याला कट हे करून घ्यायचे। आवडीनुसार आपण आता यांना कट करून घेऊ शकतो, चौकोनी आकाराने, डायमंड आकाराने किंवा ह्या पद्धतीने ट्रायंगल आकाराने आपण मोठमोठे पीसेस तयार करून घेतले तरी काय हरकत नाही। अगदी बनवायला सोपे असे हे ढोकळे, कुठल्याही जास्ती प्रकाराचं आपल्याला साहित्य लागत नाही, पसारा होत नाही किंवा आपल्याला रात्रभर त्यांना भिजून ठेवायची बॅटरला भिजून ठेवायची गरज नाही। अगदी झटपट पद्धतीने 15 ते 20 मिनटाच्या आत आपले हे ढोकळे तयार होतात। तर अगदी छान असे आपले ढोकळे तयार झाले। त्यानंतर लगेच आपण सुरीच्या सहाय्याने कट करून घेतले आणि लगेचच आपण ह्या पद्धतीने याला काढून घ्यायचे। जेवढे दिसायला सुंदर दिसत ना आपले ढोकळे तेवढेच चविष्ट, पौष्टिक, अगदी हलके फुलके, पचायला अगदी सोपे जाणारे, अगदी छान असे आपले मसालेदार असे आपले ढोकळे हे तयार झाले। याच्यासोबत आपण शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी, आवडीनुसार सॉससोबत आपण यांना खाऊन घेऊ शकतो। अगदी परफेक्ट असे आपले जाळीदार आणि मऊसूत असे आपले ढोकळे हे ज्वारीची पिठाचे तयार झाले। रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।